नमस्कार. आज आपण रुखवतातील केळीचे पान पाहणार आहोत. यासाठी मी थर्माकोलचा एक छोटा तुकडा घेतला आहे. गोल आकारात 2 पीस कापत आहे. तुम्ही वाटी घेऊन आकार कापला तरी चालू शकतो. असे 2 ते 3 गोल आपल्याला कापायचे. 2 भातासाठी आणि 1 जिलेबीसाठी. कलर देताना व्हिडिओ स्किप झाला त्यामुळे दाखवता आला नाही. इथे भाताला पिवळा कलर दिला आहे, मसाले भाताला ऑरेंज कलर दिला आहे. यानंतर लिंबाची फोड याला पिवळा कलर दिला आहे. जिरा बटाटा, पिवळ्या बटाट्याची भाजी यासाठी चौकोनी पिवळ्या रंगाचा थर्माकोल रंगवला आहे आणि त्यावर हिरवा आणि जिऱ्यासाठी चॉकलेटी कलर दिला आहे. 1 पीस फेविकॉलने चिकटवायचा आहे. आपल्याला पाहिजे तसे ॲडजस्ट करायचे आहे. जिलेबीसाठी लालसर ऑरेंज कलर दिला आहे. जिलेबीचा आकार कापून मध्येही कटिंग केलेला आहे. टिंटेड पेपर घेऊन इथे 5 सेंटीमीटरचा गोल आकार कापला आहे आणि पापड तयार केला आहे. तशीच मोठी चपाती देखील दाखवली आहे. यानंतर आपण पाहणार आहोत बुंदीचे लाडू कसे तयार करायचे. फॉईल पेपरचा गोल घेऊन त्याला लाडूच्या आकाराचा शेप दिला आहे. यानंतर ऑरेंज कलरच्या क्रेप पेपरमध्ये हा बॉल रॅप केला आहे. राहिलेला पेपर कट करायचा आहे आणि खाली सगळे पेपर एकत्र घेऊन फेविकॉलने चिकटवायचे आहेत. या पद्धतीने हा असा आपला बुंदीचा लाडू तयार झाला. याच पद्धतीने दुसरा लाडू तयार करायचा आहे. तुम्हाला जर हे केळीचे पान आवडले असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक यू.